मराठी मालिका विश्वात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत। स्टार प्रवाह वाहिनीवर घरोघरी मातीच्या चुली, साधी माणसं या मालिकांच्या घोषणानंतर आता येड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका आपल्या भेटीला येणार आहे। या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम मुख्य भूमिकेत आहेत। पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो। अगो बाई मंजिरी, आज फारच गोड दिसतेस ग, नुसती खडी साखर। जीजी, नाही करायचं मला लग्न। असं कसं? अगं कर एकदाच लग्न आणि निघ या घरातनं। म्हणजे सांभाळू न ग, माझं कप जर फुटलं ना भाड्याबरोबर किंमत बी वसूल करन मी, कळतंय का? राहू दे, चल। आपण हप्ता गोळा करतो काय? हप्ता घेतो आपण? अरे बोल की। ते पाहुणेच आमचे मुर्गी बघायला आले। या घरातनं आपल्या विरोधात कुणीतरी पोलिसात कंप्लेंट केल्या। कोणी केले? मी केली। चित्त नाही हरवलं, झालं चंचल पाऱ्याचं, विठुराया तूच सांग, काय करूया मनाचं। आई गाई आणि बाईला बघून आपण हात जोडतो। ऐकना जनाचं, ते ऐकना मनाचं, जो लढतो त्याला जागेवरच फोडतो। किती भारी! अख्ख्या पंढरपुरात या रानटी जनावराला राया म्हणतात, राया। कळतंय ते, पण उधळलेल्या जनावराची जागा सभ्य माणसात नाही कोण वाढतच असते, म्हणून केली कंप्लीट। आता तू बघच या घरातनं या तुझी वरात कशी काढतो ते। चला बे। पूजा विशाल सोबतच अभिनेत्री अतिशा नाईक, नीना कुलकर्णी या मालिकेत झळकणार आहेत। सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेनंतर अतिशा आपल्याला पुन्हा एकदा खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत। स्वाभिमान या मालिकेतून पूजा आपल्या भेटीला आली, तर विशाल बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकवल्यानंतर आई मायेचं कवच या मालिकेतून आपल्या भेटीला आला होता। राया मंजिरीचं हे प्रेम आता कसं खुलत जाणार हे येत्या काही दिवसातच आपल्याला कळेल। ही मालिका कधी आपल्या भेटीला येणार हे अजून रिव्हील झालेलं नाहीये। तुम्ही येड लागलं प्रेमाचं ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का? हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।